नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 30 इंच छातीचं पेपर कटिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा। तर जे छातीचं जे कटिंग आहे ते पेपर कटिंग आपण बघणार आहोत पेपरवर। तर पाहू शकता इथे आपण सर्वात पहिले उंची लावलेली आहे, ती आहे 12, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथे 13 इंच लावायचं आहे। तर खूप सोप्या पद्धतीने जे पेपर कटिंग आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर अगदी स्टेप बाय स्टेप आणि पूर्ण डिटेल माहितीसह तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। त्यानंतर आता आपल्याला सर्वात छोट्या मापाचं ब्लाउज आहे 30 छातीचं। तर याचं जे आपण शोल्डर टाकलेलं आहे ते 5.25 इंच टाकलेलं आहे। त्यानंतर आता इथे आपण मोंढा टाकणार आहोत। तर मोंढा जो आहे तो इथे 5.25 इंच टाकलेला आहे, म्हणजे आपल्याला खूप जास्त फिट पण नको आणि लूजिंग पण नको, त्यासाठी जो आहे तो 5.25चा मुंडा टाकलेला आहे। एरवी आपण मोठ्या ब्लाउजसाठी 5.5चा मुंडा घेत असतो। तर इथे आता आपण अशा प्रकारे एक बॉक्स तयार करणार आहोत। तर पाहू शकता इथे म्हणजे आपलं जे माप आहे पूर्ण 5.25 आणि 5.25चा तो झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग। जो चौथा भाग आहे आपला 7.5 इंच, म्हणजे पूर्ण छाती जी आहे ती आपली 30 इंच आहे। तर येथे चौथा भाग टाकलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या बाहेर जे टाकलेले ते 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण रेष जी आहे ती जोडून घ्यायची। तर पाहू शकता इथे आता आपला झालेला आहे माप टाकून। त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप। ते कमरेचं माप जे आहे ते कमरचा चौथा इंच 24 आहे पूर्ण, त्याचा चौथा भाग 6 इंच, त्याच्यानंतर 1 इंच आहे ते बॅकचे टक्स आणि 1.5 इंच जी आहे ती स्टिचिंग मार्जिन। तर अशा प्रकारे आपण इथे माप लावलेला आहे कमरेचा चौथा, छातीचा चौथा आणि त्याच्यानंतर जी बाहेर आपण स्टिचिंग मार्जिनची लाईन आहे ती अशी आखून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता तर खूप सोप्या पद्धतीचं माप आहे, जेणेकरून जे नवीन शिकणारे असतात त्यांच्या सहजच लक्षात बसेल अशा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे पूर्ण मापे लावून दाखवणार आहे, जेणेकरून जे कोणी नवीन शिकणार असतात त्यांना पटकन मापे टाकता येणार त्यांच्या ब्लाऊजची। तर इथे जो गळा आहे तो आपण इथे 2 इंचचा लावलेला आहे आणि त्यानंतर आता सर्वात पहिले आपण जे आहे ते बॅकचं बघणार आहोत। तर बॅकची जी उंची आहे आपल्या पाठीमागच्या गळ्याची ती लावलेली आहे मी तर 8.5 इंच आणि त्यानंतर इथे आपण अशा प्रकारे पूर्ण रेष जी आहे ती आखून घ्यायची आणि त्यानंतर या चौकोन तयार झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा गळ्याची डिझाईन टाकायची आहे ते तुम्ही इथे टाकू शकता। तर इथे आपण गोल टाकलेला आहे पाहू शकता। त्यानंतर आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे मुंडा। मुंड्यामध्ये आपल्याला 1.5 इंच इथे अशा प्रकारे घ्यायचं मार्किंग आणि त्यानंतर इथे मुंड्याचा जो आकार आहे गोल तो आपल्याला द्यायचा। तर आपला मुंड्याचा गोल आकार येण्यासाठी आपल्याला जो मुंडा आहे आपला 5.25चा त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे आणि हे जे 3 पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे गोल आकारात जोडून घ्यायचे। त्याच्यामुळे आपला मुंड्याचा जो आकार आहे अगदी गोल आणि परफेक्ट असा व्यवस्थित आलेला आहे। तर आता आपण कट करणार आहोत। तर त्याच्या आधी आता आपल्याला टाकायचं आहे जे बॅकचे टक्स आहे ते। तर साधारण जी टक्सची उंची आहे ती 4 इंचाची असतात। ब्लाऊज किती काही उंचीचं असू दे आपल्याला जी टक्सची उंची आहे 4 इंच घ्यावं लागतं आणि त्यानंतर इथे आपली टक्स जो आहे तो पाव इंचाचा इथे दोन्ही साईडने मारून अशा प्रकारे आपण टक्स आखून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण इथे बॅकचं जे आहे ते अशा प्रकारे कट करणार आहोत आणि नंतर आपण आता फ्रंटचा जो पार्ट आहे तो बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, लाईक जरूर करा, कारण लाईक केल्यामुळे असे वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळतं। त्याच्यामुळे प्लीज लाईक जरूर करत जा। तर अशा प्रकारे आपलं बॅकचं जे आहे ते आपलं इथे झालेलं आहे। त्यानंतर आता आपण हा जो पार्ट आहे बॅकचा जशाचा तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने ड्रॉ करायचा। तर पाहू शकता इथे आपला ड्रॉ करून झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला याच्यावर समोरच्या पार्ट जे आहे ते आखायचे आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला जी आहे ती रेषा सरळ आपण आखून घेतलेली आहे लाईन। त्यानंतर इथे आता आपल्याला टाकायचा आहे जो गळा 2 इंचाचा, म्हणजे आपलं जे शोल्डर आहे ते उतरणार नाही, त्यासाठी आपण इथे 2 इंचाचा जो गळा घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे
गळा उंची, तर ती समोरच्या ब्लाऊजची गळा उंची आहे आपली 6 इंच, 5.5 इंच. 6 इंच न घेता आपण 5.5 इंच घेणार आहोत. 6 घेतली तरी चालेल, पण शोल्डर उतरू नये आणि छोट्या, तर पाहू शकता इथे आपलं शोल्डर उतरू नये याच्यासाठी मी इथे 2 इंच लावलेला आहे गळा, आणि गळा उंची जी आहे ती 5.5 इंच. त्यानंतर क्रॉस पट्टी जी आहे ती 2.5 आणि 3 इंच, फिटिंगच्या साईडने 2.5 इंच आणि हुक लूकच्या साईडने जी आहे ती आपली 3 इंच लावलेली आहे. आणि 1.5 इंच इथे अशा प्रकारे आपल्याला कर्व जे आहे तो गोल आकार द्यायचा. त्यानंतर इथे मुंड्यामध्ये पाहू शकता हा जो आहे आपला बाहेरचा आहे, तर आतमध्ये 1/2 इंच घेऊन आपल्याला समोरच्या मुंड्याचा गोल आकार द्यायचा असतो. तर पाहू शकते समोरच्या मुंड्याचा जो आहे तो आपला गोल आकार इथे दिलेला आहे. त्यानंतर पाहू शकता गळ्याचा जो आकार आहे तो इथे आपल्याला गोल आकार अशा प्रकारे द्यायचा, अगदी परफेक्ट. आणि जो गोल आकार आहे तो थोडासा आपल्याला बाहेरून काढायचा, म्हणजे असं छान पसरट आपला गळा ते तयार होतो. तर खूप सोप्या पद्धतीने तर आपल्या चॅनल. त्यानंतर आता पाहू शकता इथे 2.5 इंच आहे ते अंतर घेतलेलं आहे मुंड्यामधून. आणि त्यानंतर क्रॉसपट्टीचा मध्य काढून एक पॉईंट आपल्याला मिळाला आहे. तर हे 3 पॉईंट जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे जोडायचे की जेणेकरून आपला कटोरीचा जो शेप पूर्ण असा अगदी तयार होतो. तर पाहू शकता इथे कटोरीचा जो शेप आहे आपला अगदी प्रॉपर व्यवस्थित असा आलेला आहे. तर आता आपण कट करूया. तर सगळं आपलं जे पेपर कटिंग आहे तयार झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीने. त्यानंतर क्रॉस पट्टी, कटोरी आणि साईड पीस जे आहे ते आपले इथे तयार झालेले आहेत. तर त्यानंतर आता आपण बघणार आहोत बाही. तर बाही जी आहे ती इथे उंचीला 4 इंच घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपण 4.5च्या खाली 1 इंचाची मार्जिन घेतलेली आहे. अस्तरचं बाहीचं ब्लाऊज असेल तर 1 इंच, आणि साधं असेल विदाऊट अस्तर तर 1.5 इंच मार्जिन घ्यायची. तर 1 इंच मार्जिन घेऊन आपण ते रेषा आखलेली आहे. त्यानंतर ब्लाऊजची कॅप हाईट जी आहे ती लावलेली आहे 2 इंचावर. तर पाहू शकता इथे सर्वात पहिले आपण जे मार्जिनची रेषा आखली त्याच्यावर दंडघेराचे निम्मे प्लस 1.5 इंच लावलेला आहे मार्जिन. त्यानंतर कॅप हाईटची जी रेषा आहे त्याच्यावर आपण दंडघेराच्या निम्मे प्लस 2.5 इंच लावलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं बाहीचं कटिंग आहे. याच्या आधी पण मी ते ब्लाऊजचं बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे, परफेक्ट बाही कशी कट करायची. आणि त्यानंतर याचा आपल्याला मिड पॉईंट काढायचा आहे. आणि त्यानंतर इथे एक रेष आखून त्याचे 3 भाग समान करायचे आणि जो बाहीचा जो शेप आहे आपला तो आपल्याला द्यायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने जी आहे ती आपली बाही, आणि ही बाही आपली शिवताना अजिबात कमी पडत नाही आणि बाही पण व्यवस्थित बसतं. तर अशा प्रकारे आपल्या बाहीचा जो आकार आहे तो इथे दिलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण इथे बाही कट करणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं सगळं कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.